हाय हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आज आपल्या 3D पिकॉकचा हा दुसरा भाग आहे आणि इथं मी कुंदनच्या साईडने शुगर बीट्सने व्यवस्थित वर्क करून घेत आहे. तुम्ही देखील जेव्हा वर्क करताल तेव्हा 2-2 शुगर बीट्स टाकून व्यवस्थित वर्क करून घ्यायचा आहे. आणि इथं मी धागा पॅक करून घेत आहे, बघू शकता, आणि व्यवस्थित वर्क करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता आतल्या साईडला देखील मी शुगर बीट्सने व्यवस्थित वर्क करून घेत आहे. तर कालचा व्हिडिओ कुठल्या ताईंनी बघितला नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला का तुम्हाला तो व्हिडिओ 3Dच्या वर्कचा आपल्या पिकॉकच्या? आणि हा व्हिडिओ देखील तुम्ही बघायला विसरू नका. पूर्ण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला 3D पिकॉक कसं बनवतात ते दाखवणार आहे. स्किप करून बिलकुल बी व्हिडिओ बघू नका, ज्याकरून तुम्हाला समजणार नाही आहे की मी कुठला वर्क कधी केला, कसा केला. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. आणि ज्या नवीन ताई बघत असतील माझे व्हिडिओ त्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करायला देखील विसरू नका, ज्याकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला 3Dचे वर्क बघायला भेटतील. आणि ज्यांना कुणाला आरी वर्कचा बेसिक टू ॲडव्हान्स शिकायचा असेल तर त्यांनी नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलवरती भरपूर व्हिडिओ बेसिक टू ॲडव्हान्सचे आपण अपलोड केलेले आहेत. भरपूर खूप छान व्हिडिओ असे वर्क दाखवलेले आहेत, ते देखील नक्की जाऊन बघा, ज्याकरून तुम्हाला बेसिक शिकायला खूप मदत होईल. आणि आपण हे 3Dचे वर्क करत आहोत आता. तर इथं बघू शकता मी पूर्ण शुगर बीट्सने आतल्या साईडला जे आपण झिगझॅग चेन टिच आणि चेन टिच केली होती ना, त्याच्या आतल्या साईडने पूर्ण आपण शुगर बीट्स लावून घेणार आहोत, ज्याकरून ते खूप शाईन करल. इथं मी शुगर बीट्स यासाठी घेतलेले आहेत की आपण जे पिकॉकचे फेदर बनवणार आहोत त्यात देखील मी शुगर बीट्स घेणार आहे, त्याला देखील लावणार आहे शुगर बीट्स. त्याच्यामुळे मी इथं शुगर बीट्स घेतलेले आहेत. जर तुम्ही वेगळ्या कलरने पिकॉकचे फेदर बनवत असाल तर तोच कलर इथं तुम्ही घेऊ शकता, हे नक्की लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही ब्लाऊजच्या मॅचिंगचे देखील तुम्ही फेदर आणि पिकॉकची जी बॉडी आहे त्याच्यावरती तुम्ही लावू शकता बीट्स, जे कलरच्या लावायच्या असतील तुम्हाला. तर इथं थोडा मी व्हिडिओ फास्ट केलेला आहे की स्लो केला तर खूप मोठा व्हिडिओ बनतो, त्याच्यामुळे इथं थोडा फास्ट करत आहे मी. याच्या पुढचे देखील भाग येणार आहेत आपल्या वर्कचे, ते देखील तुम्ही बघायचे आहेत. कारण मी 1 आणि 2 व्हिडिओमध्ये पूर्ण वर्क नाही दाखवू शकत आहे तुम्हाला, त्याच्यामुळं ह्याचे छोटे पार्ट करून मी तुम्हाला दाखवत आहे, ज्याकरून तुम्हाला पण बनवायला सोपं होईल. आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघून आत्ता 3D पिकॉक बनवायला चालू केलं आहे तर नक्कीच ताईंनो मला नक्की सांगा, कोणी चालू केलं आहे त्यांना मी नक्कीच मला खूप आवडेल, म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ बघून शिकताय. आणि ब्लाऊजचे पण मेजरमेंट तुम्हाला मी दाखवणार आहे. मेजरमेंट करूनच ब्लाऊजचं हे पिकॉक मी त्याच्यावरती लावणार आहे ब्लाऊजवरती. तर तो देखील व्हिडिओ आपला येणार आहे. पहिला आपण हे पिकॉकचं वर्क करणार आहोत, फेदरचा वर्क करणार आहोत पिकॉकच्या, त्याच्यानंतर ब्लाऊजचं मेजरमेंट तुम्हाला मी दाखवणार आहे. तर ज्यांना कुणाला मेजरमेंट बघायचं असेल त्यांनी नक्कीच आपले व्हिडिओ बघा. तर इथं तुम्ही व्हिडिओ बघत राहा.
तर इथं मी शुगर बीट्सचा वर्क कंप्लीट करून घेत आहे आणि इथं घेतलेले आहेत मी मल्टी कलरचे शुगर बीट्स। तर हे तुम्हाला आरी वर्कच्या दुकानामध्ये इझिली भेटून जातात मल्टी कलरचे शुगर बीट्स आणि दिसायला खूप सुंदर दिसतात हे मल्टी कलरचे शुगर बीट्स। तुम्ही कधी गेलात आरी वर्कच्या दुकानात तर नक्कीच तुम्ही हे मल्टी कलरचे शुगर बीट्स घ्या, ज्याकरून तुम्हाला पिकॉक आणि पिकॉक नाही बनवला तरी तुम्ही ब्लाऊजच्या जे कलरफुल साडी असते त्याच्या ब्लाऊजवर देखील हे मल्टी कलरचे शुगर बीट्स लावू शकता। इथं बघू शकता पूर्ण आतमध्ये आपण वर्क करून घेणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर इथं आपला मल्टी कलर शुगर बीट्सचा जो वर्क होता तो आतल्या साईडला कंप्लीट करून घेतलेला आहे मी आणि खूप छान दिसत आहे। आणखीन छान दिसावं यासाठी मी इथं घेतलेलं आहे स्टोन चेन आणि B7000 ग्लो मी साईडने लावून घेत आहे। चेन आपण मेजरमेंट घेऊन व्यवस्थित कटिंग करून घेतलेली आहे, ते इथं व्यवस्थित चिपकून घ्यायचे आहे आणि या वर्कचा पुढचा भाग नक्कीच लवकरच मी अपलोड करेल। तर आपले व्हिडिओ बघायला विसरू नका। जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ताईंनो। बेल आयकन प्रेस देखील करा। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील नक्की सांगा मला।